श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांच्या या अद्भुत दिव्य स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत नक्कीच ऐका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यात जे काही घडतंय त्याकडे स्वामींची योजना समजून पहा. कारण स्वामींच्या कृपेशिवाय कोणताही प्रसंग तुमचं आयुष्य बदलू शकणार नाही. म्हणून स्वामींची कृपा तुमच्या जीवनात अत्यावश्यक आहे. स्वामींच्या चरणांमध्ये जेव्हा तुम्ही स्वतःला संपूर्णपणे अर्पण करता तेव्हा स्वामींचे आशीर्वाद तुमचं रक्षण करत असतात आणि तुम्हाला यशाकडे नेत असतात. तुम्ही कितीही अडचणीत असाल तरीही स्वामींच्या कृपेसमोर ती अडचण काहीच नाही. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. स्वामींचं नाव घेऊन तुम्ही जेव्हा कोणतंही कर्म करता तेव्हा त्या कर्मामध्ये यश नक्कीच मिळत असतं. कारण स्वामींचं नाव तुम्हाला अद्भुत शक्ती देत असतं. स्वामींच्या चरणी प्रार्थना केल्याने जे शक्य नाही असं वाटतं ते सुद्धा शक्य होतं आणि तुमच्या मार्गातील अडथळे आपोआप दूर होतात. स्वामी भक्तांनो, प्रत्येक अपयश हे स्वामींच्या आशीर्वादाच्या प्रतीक्षेतलं पहिलं पाऊल आहे. त्यामुळे न घाबरता त्या मार्गावर चालत राहा. स्वामींच्या कृपेने तुम्हाला अशा शक्ती मिळणार आहेत की तुम्ही कोणत्याही अडथळ्याचा सामना करू शकता आणि तुमचं ध्येय गाठू शकता. स्वामींचं स्मरण केल्यावर तुमचं हृदय इतकं हलकं होतं की तुम्ही मोठ्या अडचणींनाही सहज सामोरं जाऊ शकता. स्वामींच्या वचनांवर मनापासून विश्वास ठेवा. कारण त्यांच्या आशीर्वादाने जे तुम्हाला योग्य वाटत नाही ते सुद्धा तुमच्या भल्यासाठीच घडत असतं. स्वामी भक्तांनो, तुमच्या जीवनात अद्भुत चमत्कारांना आता लवकरच सुरुवात होणार आहे. स्वामींचा हा दिव्य स्वामी संदेश तुम्ही ऐकत असताना तुमच्या मनात फक्त सकारात्मक विचार निर्माण होणार आहेत आणि हेच सकारात्मक विचार तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करण्यास मदत करणार आहेत. स्वामी भक्तांनो, तुमच्या मनातील मोठी इच्छा स्वामींच्या कृपेने लवकरच पूर्ण होईल आणि तुम्हाला मोठी आनंदाची गोड बातमी सुद्धा मिळेल. म्हणून या स्वामी संदेशाकडे दुर्लक्ष न करता हा स्वामी संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐका. स्वामींच्या चरणांमध्ये जेव्हा तुम्ही समर्पण करता तेव्हा तुमचं जीवन अंधारातून प्रकाशाकडे जातं आणि सर्व चिंता नाहीशा होतात. स्वामींच्या नावाने दिवसाची सुरुवात करा. कारण स्वामींचं स्मरण तुम्हाला दिवसभरासाठी सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा नक्कीच देईल. स्वामींचं नाव घेताना तुम्हाला मनातलं प्रत्येक दुःख विसरता येतं. कारण स्वामींचं स्मरणच सुखाची आणि शांततेची वाट दाखवतं. तुमचं भविष्य स्वामींच्या चरणांमध्ये ठेवा. कारण स्वामींच्या कृपेनेच ते उज्ज्वल आणि आनंदी होईल. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला अशी जाणीव होते की जीवनातील प्रत्येक अडचण ही तुमच्या उन्नतीसाठी आहे. स्वामींच्या चरणांमध्ये सतत राहणाऱ्या भक्ताला आयुष्यात कधीही पराभव स्वीकारावा लागत नाही. कारण स्वामींचं संरक्षण भक्तावर नक्कीच असतं. स्वामींच्या कृपेमुळे तुम्हाला अशी शांतता मिळते जी तुम्हाला स्वतःचा मार्ग शोधायला आणि यशस्वी व्हायला मदत करते. स्वामींचं नाव मनापासून घेतल्यावर तुम्हाला अशा गोष्टींचा अनुभव येईल ज्या तुम्ही कधी कल्पनेतही पाहिल्या नसतील. स्वामींच्या चरणांमध्ये तुम्हाला तुमचं हवं ते सर्व काही मिळतं. फक्त तुम्हाला श्रद्धा आणि धैर्य ठेवायचं आहे. तुम्ही कितीही संकटात असाल तरीही स्वामींचं नाव जपल्यावर त्या संकटांचा अंत लवकरच होतो. कारण स्वामींच्या कृपेने प्रत्येक अडथळा दूर होतो. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला अशा प्रसंगांना सामोरं जाण्याची शक्ती मिळते. जिथे दुसऱ्यांना पराभव वाटतो तिथे तुम्हाला यश मिळतं. स्वामींचं नाव तुमच्या जीवनातील गोंधळ शांत करतं आणि तुम्हाला योग्य मार्ग देखील दाखवतं. स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन आता असंच राहणार नाही. आता आणखी सुंदर आणि सुखमय होणार आहे. फक्त स्वामींच्या चरणांवर विश्वास ठेवा. स्वामींच्या चरणी नतमस्तक राहिल्यास तुमच्या जीवनातील मोठ्या अडचणी छोट्या वाटू लागतात आणि तुम्हाला मार्ग मिळतो. स्वामींचं नाव घेतल्याने
कुठलंही कार्य हे पूर्णपणे पार पडतं आणि त्यात कुठलंच विघ्न येत नाही. स्वामींच्या नावानं केलेलं एखादं छोटं कार्यसुद्धा खूप मोठा परिणाम आणतं, कारण स्वामींच्या कृपेचा स्पर्श त्या कार्याला मिळतो. तुमच्या मनातील भीती स्वामींच्या कृपेने नाहीशी होते आणि त्या भीतीच्या जागी आत्मविश्वास भरतो. स्वामी भक्तांनो, तुमचं जीवन कितीही अडचणींनी भरलेलं असेल तरी स्वामींच्या चरणांमध्ये मनापासून प्रार्थना करा, कारण स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं प्रत्येक दुःख, अडचण आणि संकट चमत्काराने नाहीसे होईल आणि त्याच्या जागी आनंद, समाधान आणि यश भरून राहील. तुमच्या आयुष्यात अनेक वेळा अशा परिस्थिती येतात की तुम्हाला मार्गच दिसत नाही, पण अशा क्षणी फक्त स्वामींचं नाव घ्या, त्यांच्या चरणांमध्ये नतमस्तक व्हा आणि त्या क्षणाला श्रद्धेने स्वीकारा, कारण स्वामींची कृपा तुमच्या अंधाऱ्या वाटेला प्रकाशाने भरून काढते. स्वामींच्या भक्तांसाठी सर्वात मोठा संदेश आहे की त्यांनी कोणत्याही परिस्थितीत आपल्या मनातील श्रद्धा गमावू नये, कारण श्रद्धा हीच ती शक्ती आहे जी तुम्हाला संकटांवर मात करायला शिकवते आणि स्वामींच्या आशीर्वादाचा अनुभव घेण्याचं भाग्य प्राप्त करते. तुमचं प्रत्येक कार्य स्वामींच्या चरणांमध्ये अर्पण करा, कारण स्वामींचं संरक्षण तुमच्या प्रत्येक निर्णयाला योग्य दिशेने नेतं आणि त्यांच्या आशीर्वादाने ते कार्य यशस्वी होण्याच्या मार्गावर चालू लागतं. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला तुमच्या आयुष्यात अनेक अडथळे पार करायचे असतील तर त्यांच्या शिकवणीनुसार नेहमी सत्याची कास धरा, कारण चांगले कर्म केल्याने आणि इतरांच्या भल्यासाठी स्वतःला समर्पित केल्याने परमेश्वराची कृपा तुमच्यावर नक्कीच होईल. स्वामींच्या चरणी नतमस्तक झाल्यावर तुम्हाला आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगाचं खरं महत्त्व समजतं, कारण त्यांच्या कृपेनेच दुःख हे आत्मशुद्धीचं साधन आहे आणि आनंद हे त्यांच्या आशीर्वादाचं फळ आहे. तुम्हाला आयुष्यात ज्या गोष्टी अशक्य वाटत आहेत त्या फक्त स्वामींचं नाव घेतल्यावर आणि त्यांच्या चरणांमध्ये विश्वास ठेवल्यावर सहज शक्य होतात, कारण स्वामींच्या आशीर्वादानेच अशक्य गोष्टी शक्य करण्याची ताकद तुमच्या जीवनात येते. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला आता खूप मोठं फळ मिळणार आहे. स्वामींच्या आशीर्वादाचं महत्त्व कधीही कमी समजू नका, कारण त्यांच्या कृपेने केवळ भौतिक सुखच नाही तर आध्यात्मिक समाधानही मिळतं, जे तुमचं जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध करतं. स्वामींच्या भक्तांना जेव्हा जीवनात अपयश वाटतं तेव्हा त्यांनी हा विचार करावा की ते अपयश हे फक्त स्वामींनी नवीन दिशा दाखवण्यासाठी दिलेली एक मार्ग आहे आणि त्यांचं नाव घेत राहिल्यास त्या अपयशाचं रूपांतर यशात होईल. स्वामींचं स्मरण केल्यावर तुम्हाला अशा गोष्टींचा अनुभव येतो ज्या फक्त त्यांच्या कृपेमुळेच शक्य आहेत. त्या अनुभवाचे तुमचं मन शांत होतं, जीवनाची दिशा मिळते आणि प्रत्येक क्षण आनंदमय वाटतो. तुमच्या जीवनातील कोणत्याही संकटाला स्वामींच्या कृपेमुळे सहज सामोरं जाता येतं, कारण त्यांचं संरक्षण तुमचं मनोबल वाढवतं आणि तुम्हाला अशा वाटा दाखवतं ज्या तुम्हाला कधीच या अगोदर दिसल्या नव्हत्या. स्वामी भक्तांनो, तुमचं जीवन सुंदर बनवण्यासाठी फक्त तुम्हाला 2 गोष्टींची गरज आहे: स्वामींची अखंड सेवा आणि त्यांच्या शिकवणीनुसार वागण्याचा प्रयत्न. कारण या 2 गोष्टींनीच आयुष्य बदलणार आहे. स्वामींचं नाव घेताना फक्त मन, शरीर आणि आत्मा यांना शुद्ध करा, कारण शुद्धतेतच स्वामींचं खरं अस्तित्व आहे आणि त्या शुद्धतेनेच तुमचं जीवन समाधानाने भरून जाईल. स्वामींच्या चरणांमध्ये मनापासून समर्पण केल्यावर तुम्हाला अशा चमत्कारांचा अनुभव येईल की जिथे तुम्हाला वाटत होतं की काहीच उरलं नाही, तिथे स्वामींनी नवीन आशा निर्माण केली आहे. तुमच्या जीवनात स्वामींची शिकवण नेहमीच लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही इतरांसाठी चांगलं काहीतरी करता तेव्हा स्वामी तुम्हाला असं काही चांगलं देतात जे तुमचं आयुष्य अधिक सुंदर आणि समृद्ध करणारं ठरतं. स्वामी भक्तांनो, संकट कधीच अंतिम नसतात, कारण स्वामींच्या आशीर्वादानं त्या संकटांमध्येही एक नवा मार्ग तयार होतो. फक्त त्या संकटांना स्वामींच्या दृष्टीने स्वीकारा आणि मार्गक्रमण करा. तुमचं जीवन स्वामींच्या चरणांमध्ये
सतत नतमस्तक राहिलं तर तुम्हाला कधी एकटं वाटणार नाही, कारण स्वामींचं संरक्षण आणि प्रेम तुम्हाला प्रत्येक क्षणी आधार देत राहील. स्वामींचं नाव घेतल्याने तुमचं मन अशा सकारात्मक विचारांनी भरून जातं की तुम्हाला वाटतं की जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, कारण स्वामींच्या कृपेने सगळं साध्य आहे. स्वामींच्या शिकवणीनुसार जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी चांगलं करता तेव्हा त्यात चांगुलपणाचा परतावा तुमच्या जीवनात अशा रूपात येतो की ज्याने तुमचं संपूर्ण जीवन बदलून जातं. स्वामींचे आशीर्वाद हे त्याच्या भक्तासाठी कधीही थांबत नाही. ते प्रत्येक क्षणी त्यांचं संरक्षण करत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाने त्या भक्ताला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर यशस्वी करतात. स्वामी भक्तांनो, हा स्वामींचा संदेश तुमचं जीवन कायमचं बदलून टाकणार आहे. म्हणून या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच ऐका. तुमच्या आयुष्यात अशा चमत्कारी घटना घडतील ज्यांचा तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. स्वामी भक्तांनो, जीवनात कितीही अडचणी, अंधार आणि अशांतता असली तरी तुम्ही स्वामींचं अखंड स्मरण करा, कारण त्यांच्या कृपेने तुम्हाला असा मार्ग मिळेल जिथे शांतता, समाधान आणि आनंद कायमस्वरूपी राहील. स्वामींच्या चरणांमध्ये नतमस्तक झाल्यावर तुमच्या मनातील दुःख, चिंता आणि भीती हळूहळू नाहीशी होते आणि त्या जागी तुम्हाला नवीन ऊर्जा, नवीन प्रेरणा आणि जीवनात सकारात्मक बदल करण्याची इच्छाशक्ती मिळते. तुमच्या मनात स्वामींच्या शिकवणींविषयी पूर्ण श्रद्धा ठेवा, कारण श्रद्धा ही ती दिव्य शक्ती आहे जी अंधारातून तुम्हाला प्रकाशाकडे नेते आणि तुमचं जीवन यशाने भरून काढते. स्वामींचं नाव जपून केलेले प्रयत्न हे तुमच्यासाठी नवयश घेऊन येतात, कारण त्यांच्या आशीर्वादानेच त्या कार्याचं फळ सुंदर आणि फलदायी होतं. स्वामींच्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर तुमचं हृदय स्वच्छ ठेवा, स्वभाव नम्र ठेवा आणि दुसऱ्यांच्या भल्यासाठी नेहमी तयार राहा, कारण स्वच्छ मनातूनच स्वामींच्या दिव्य कृपेचं दर्शन घडतं. तुमचं भविष्य कितीही अंधकारमय वाटत असेल तरी स्वामींचं नाव जपा, कारण त्यांच्या कृपेने तुमचं भविष्य फुलून येईल आणि तुम्हाला अशा गोष्टी मिळतील ज्या तुम्ही कधी कल्पनेतही पाहिल्या नव्हत्या. स्वामी भक्तांनो, जेव्हा तुम्हाला वाटतं की जीवनात सगळं संपलं आहे तेव्हा फक्त स्वामींचं स्मरण करा, कारण त्यांच्या चरणांमध्ये नतमस्तक झाल्यावर तुम्हाला नवीन आशा, नवीन दिशा आणि नवीन संधी मिळतील. स्वामींच्या चरणी सतत प्रार्थना केल्याने तुमचं जीवन सकारात्मकतेने भरून जातं आणि तुम्हाला अशा प्रसंगाचा अनुभव येतो जे तुमचं जीवन आनंदाने समृद्ध करतात. तुमचं प्रत्येक दुःख स्वामींच्या आशीर्वादानं आनंदात बदलतं. तुमचं प्रत्येक अपयश यशात परिवर्तित होतं आणि तुमचं प्रत्येक संकट एका नव्या चमत्काराचं स्वरूप घेतं. स्वामी भक्तांनो, जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करण्याचे निश्चय करतात तेव्हाच तुमच्या जीवनात चमत्कार घडण्यास सुरुवात होते. स्वामींचं स्मरण आणि त्यांच्या चरणी श्रद्धा ठेवल्यावर तुम्हाला आयुष्यातल्या कोणत्याही अडथळ्याचा सामना करण्याची शक्ती मिळते, कारण त्यांच्या आशीर्वादानेच प्रत्येक गोष्ट सहजपणे सोपी होते. तुमचं मन जेव्हा अशांत तेव्हा फक्त स्वामींचं नाव घ्या, कारण त्यांच्या स्मरणानेच तुमचं मन शांत होईल आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा मिळतील. स्वामींच्या कृपेने जीवनात अनेक वेळा अशा घटना घडतात ज्या पहिल्या दृष्टीने अशक्य वाटतात, पण त्यांच्या आशीर्वादाने त्या घटनांमधून नवीन अध्याय उलगडतो आणि जीवनाला अर्थ मिळतो. स्वामींचं नाव घेतल्यावर तुम्हाला जे काही मिळतं ते फक्त तुमच्या भल्यासाठी असतं, त्यामुळे त्यांच्या इच्छेनुसार घडणाऱ्या गोष्टींमध्ये नेहमी आनंद मानावा. स्वामींचं स्मरण आणि त्यांच्या चरणी श्रद्धा ठेवणे म्हणजे तुमचं जीवन त्यांच्या संरक्षणाखाली ठेवणे, जिथे कोणत्याही अडचणी तुम्हाला हरवू शकत नाही. स्वामी भक्तांनो, जेव्हा तुम्ही स्वामींच्या शिकवणीनुसार जीवन जगता तेव्हा तुमचं प्रत्येक पाऊल यशाच्या दिशेने जातं आणि तुमचं प्रत्येक कार्य चमत्कार घडवतं. स्वामींचं नाव घेताना तुमचं मन नेहमी सकारात्मक विचारांनी भरून राहतं आणि त्या सकारात्मकतेनेच तुम्हाला आयुष्यातली सगळी दुःख विसरून यशस्वी होण्याची प्रेरणा मिळते. स्वामींच्या चरणांमध्ये जेव्हा तुम्ही संपूर्ण विश्वासाने प्रार्थना करता
तेव्हा तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतात आणि आयुष्य नवीन आनंदाने भरून जातं. स्वामींच्या आशीर्वादाने जीवनात आलेलं प्रत्येक संकट हे एका मोठ्या चमत्काराचं रूप घेतं आणि त्या संकटातून बाहेर पडल्यावर तुम्हाला तुमचं खरं सामर्थ्य सुद्धा कळत असतं. तुमच्या मनात स्वामींबद्दल अखंड श्रद्धा ठेवा, कारण त्यांच्या कृपेनेच तुम्हाला आयुष्याच्या सर्व क्षेत्रात यश मिळवता येतं आणि तुमचं जीवनसुद्धा सुंदर होतं. स्वामी भक्तांनो, तुमचं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी स्वामींनी दिलेल्या प्रत्येक क्षणाचा आदर करा, कारण प्रत्येक क्षणात त्यांची कृपा दडलेली असते आणि तुम्हाला सुख आणि शांतता देते. स्वामींचं स्मरण करताना मनापासून प्रार्थना करा, कारण अशा प्रार्थनेनेच तुम्हाला जीवनातील अडथळ्यांवर मात करण्याची शक्ती मिळते आणि तुमच्या मार्गात चमत्कार घडतात. स्वामींच्या चरणी सतत प्रार्थना करणाऱ्या भक्ताला कधीही पराभव स्वीकारावा लागत नाही, कारण स्वामींच्या आशीर्वादाने तो भक्त नेहमी यशाच्या मार्गावर असतो. तुमच्या जीवनातील प्रत्येक संघर्ष हा स्वामींच्या आशीर्वादाने संपतो आणि त्या संघर्षातून तुम्हाला नवीन दिशा, नवीन संधी आणि नवीन ऊर्जा मिळते. स्वामींच्या चरणांमध्ये जेव्हा तुम्ही तुमचं जीवन अर्पण करता, तेव्हा त्या अर्पणातून तुम्हाला अशा आनंदाचा अनुभव येतो जो कोणत्याही भौतिक सुखापेक्षा मोठा असतो. स्वामींच्या शिकवणीनुसार वागणाऱ्या भक्ताला आयुष्यात अशा यशाचा अनुभव येतो जिथे त्याला जीवनातील सर्व अडथळ्यांवर सहज मात करता येते. स्वामी भक्तांनो, स्वामींचा हा स्वामी संदेश तुम्ही सदैव ऐकत राहा. या स्वामी संदेशामुळे तुमच्या जीवनात खूप मोठे अकल्पनीय असे चमत्कार नक्कीच घडतील. फक्त तुमचा स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा आणि हा संदेश मनापासून शेवटपर्यंत नक्कीच ऐका. स्वामी भक्तांनो, आयुष्यात जेव्हा अडचणी, संकट आणि दुःख तुमचं मन आणि शरीर थकवत असतं, तेव्हा स्वामींचं नाव जपा, कारण त्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला त्या अंधारातून आणि त्या संकटातून बाहेर पडायला एक मजबूत आधार मिळतो आणि तुमचं जीवन पुन्हा प्रकाशमय होतं. स्वामींच्या चरणांमध्ये नतमस्तक झाल्यावर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की दुःख ही केवळ एक परीक्षा आहे जी तुमचं मन अधिक दृढ बनवते आणि स्वामींच्या कृपेमुळे ते दुःख आनंदात सुद्धा रूपांतरित होत असतं. फक्त योग्य वेळेची वाट पाहावी लागते. स्वामी भक्तांनो, जीवनात कितीही मोठ्या अडचणी सुद्धा आल्या तरी तुम्ही स्वामींच्या शिकवणींना मनापासून स्वीकारलं आणि त्यांच्या मार्गावर चाललं तर त्या अडचणींचं रूपांतर एका मोठ्या चमत्कारात होईल जे तुमचं आयुष्य बदलून टाकेल. तुमचं हृदय जेव्हा दुःखाने भरलेलं असतं तेव्हा फक्त स्वामींचं नाव घ्या आणि स्वामींच्या चरणांमध्ये प्रार्थना करा, कारण स्वामींच्या कृपेने तुमच्या हृदयातील नवीन आनंद निर्माण होईल आणि त्या दुःखाचा मागमूसही उरणार नाही. स्वामींचं स्मरण हे फक्त शब्दांमध्ये नको, तर ते मन, शरीर आणि आत्म्यातून असावं, कारण अशा प्रकारचं स्मरणच तुमचं आयुष्य सकारात्मकतेने भरून काढतं आणि यशाच्या उंच शिखरावर सुद्धा घेऊन जातं. स्वामींच्या चरणांमध्ये श्रद्धा ठेवल्यावर तुम्हाला तुमचं आयुष्य एका नवीन दिशेने जाताना दिसेल, जिथे प्रत्येक चमत्कार होईल आणि एक अडचण एक नवी संधी बनून तुमच्या समोर उभी राहील. स्वामी भक्तांनो, तुम्ही स्वामींच्या शिकवणीनुसार नेहमी चांगलं कर्म करा आणि प्रामाणिक राहा, कारण या दोन गोष्टी तुमच्या आयुष्याला चमत्कारिक पद्धतीने बदलून आनंद आणि समाधान देतात. तुमचं जीवन कितीही संकटांनी भरलेलं असलं तरी स्वामींचं स्मरण करत राहा, कारण स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला अशा अदृश्य शक्तींचा अनुभव येतो ज्या तुमचं जीवन सुंदर आणि समृद्ध करतात. स्वामींच्या चरणांमध्ये प्रार्थना करणाऱ्या भक्ताला कधीही हरावं लागत नाही, कारण स्वामींच्या आशीर्वादामुळे त्या भक्ताला नेहमी संकटावर मात करण्याची क्षमता मिळते. स्वामींचं नाव घेतल्यावर तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशा अनुभवांचा सामना होतो जे तुम्हाला केवळ स्वामींच्या कृपेनेच शक्य आहे आणि त्यामुळे तुमचं जीवन आनंदाने भरून जातं. स्वामींच्या शिकवणीनुसार जीवनात जगणाऱ्या भक्ताला कधीही अपयश वाटत नाही, कारण स्वामींचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद त्याच्या प्रत्येक पावलाला आधार देत असतात. स्वामी भक्तांनो, जर तुम्ही तुमचं हृदय स्वामींच्या चरणांमध्ये समर्पित केलं तर तुम्हाला असा अनुभव येईल की जीवनातील प्रत्येक दुःख, अडथळा आणि अंधार स्वामींच्या कृपेने नाहीसं होईल.
तुमच्या जीवनात स्वामींच्या कृपेने ज्या गोष्टी घडतात त्या केवळ तुमचं भलं करण्यासाठी असतात. त्यामुळे प्रत्येक प्रसंगात स्वामींची इच्छा ओळखा आणि त्यांचा आशीर्वाद मान्य करा. स्वामी भक्तांनो, स्वामींचं नाव घेतल्यावर फक्त तुमचं मनच नाही तर तुमचं जीवनही शांत, सुंदर आणि चमत्कारांनी भरलेलं असतं. कारण स्वामींचं स्मरणच सर्व समस्यांवर उपाय आहे. स्वामींच्या चरणांमध्ये नतमस्तक झाल्यावर तुम्हाला केवळ मानसिक शांतताच नाही तर तुम्हाला एक नवीन ऊर्जासुद्धा मिळते, जी तुम्हाला जीवनात नवीन गोष्टी साध्य करण्यास प्रेरणा देते. तुमच्या प्रत्येक निर्णयात स्वामींच्या आशीर्वादाचं महत्त्व ओळखा. कारण स्वामींच्या कृपेनेच तुमच्या निर्णयांना योग्य दिशा मिळते आणि ते निर्णय तुम्हाला यशाच्या उंचीवर नेतात. स्वामींच्या भक्तांसाठी सर्वात मोठा आशीर्वाद आहे की संकट कितीही मोठी का असू देत, त्यांच्या आशीर्वादामुळे ती संकट लवकरच संधींमध्ये बदलून जातात. स्वामींचं स्मरण म्हणजे एक दिव्य अनुभूती आहे जी तुमचं मन शांत करते, तुमचं आयुष्य सुखाने भरते आणि तुम्हाला प्रत्येक संकटाचा सामना करण्याची ताकद देते. स्वामी भक्तांनो, फक्त तुमच्या आयुष्याचा विचार न करता इतरांच्या भल्यासाठीही नेहमी प्रयत्न करा. कारण स्वामींच्या शिकवणीनुसार दुसऱ्यांसाठी केलेलं चांगलं कर्म तुमच्या आयुष्यात हजारपट फळ देऊन परत येतं. स्वामींच्या चरणांमध्ये मन, शरीर आणि आत्मा पूर्णपणे समर्पित करा. कारण या समर्पणातूनच तुम्हाला जीवनात चमत्कारांचा अनुभव येतो, जे तुमचं आयुष्य सकारात्मकतेने भरून काढतात. स्वामींचं नाव जपताना फक्त शब्द नव्हे तर श्रद्धा हवी. कारण श्रद्धा ही ती शक्ती आहे जी तुम्हाला जीवनातील कोणत्याही अडथळ्यावर मात करण्याची ताकद देते. स्वामींच्या शिकवणीनुसार वागणारा भक्त कधीही एकटा नसतो. कारण स्वामींच्या आशीर्वादाने तो भक्त नेहमी संरक्षण आणि प्रेरणा यांचा अनुभव घेत राहतो. स्वामींचं स्मरण आणि त्यांच्या शिकवणीनुसार वागणं म्हणजे तुमचं जीवन एका सुंदर प्रवासात बदलणं, जिथे प्रत्येक क्षण हा एक नवीन अनुभव आणि शिकवण देतो. तुमचं आयुष्य स्वामींच्या चरणांमध्ये समर्पित करा. कारण स्वामींच्या आशीर्वादामुळे तुम्हाला अशा गोष्टींचा अनुभव येतो ज्या तुम्हाला फक्त स्वामींच्या कृपेने प्राप्त होऊ शकतात. स्वामी भक्तांनो, स्वामींचं नाव घेत राहा. कारण त्यांच्या आशीर्वादानं तुम्हाला तुमचं ध्येय गाठायला आणि जीवनातील सर्व संकट पार करायला नक्कीच मदत होईल. स्वामी भक्तांनो, हा स्वामी संदेश तुमच्या जीवनाला सकारात्मक प्रेरणा देतो आहे आणि तुमच्या जीवनातील अडथळ्यांना बाजूला करणारा आहे. म्हणून या स्वामी संदेशाकडे तुम्ही पाठ फिरवू नका. हा स्वामी संदेश मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका. स्वामी भक्तांनो, जीवनात कितीही मोठ्या समस्या आणि अडथळे आले तरीही स्वामींच्या चरणी पूर्ण श्रद्धा ठेवा. कारण स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन चमत्कारांनी भरून जातं आणि प्रत्येक अडचण सुखद गोष्टींमध्ये बदलली जाते. स्वामींचं नाव घेतल्यावर तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा वेगळा अर्थ कळतो. कारण त्यांच्या कृपेने तुम्हाला ज्या प्रसंगामध्ये अडचणी वाटत होत्या त्या प्रसंगामधून नवीन प्रेरणा आणि नवीन ऊर्जा मिळते. स्वामींच्या चरणी समर्पण केल्यावर आयुष्याला एक नवीन आशेचं स्वरूप मिळतं, जिथं दुःख, भीती आणि चिंता हळूहळू नाहीशा होतात आणि त्या जागी आनंद, समाधान आणि शांतता निर्माण होते. स्वामी भक्तांनो, जेव्हा तुम्हाला वाटतं की जगात कुणी तुमच्या सोबत नाही, तेव्हा स्वामींचं स्मरण करा. कारण स्वामींच्या आशीर्वादानेच तुम्हाला खरा आधार आणि दिशा मिळते. तुमचं प्रत्येक दुःख, प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक यशस्वी होण्याची इच्छा स्वामींच्या चरणी ठेवा. कारण स्वामींच्या आशीर्वादानेच तुमचं भविष्य प्रकाशमान होईल. स्वामींच्या शिकवणीनुसार वागणाऱ्या भक्ताचं जीवन नेहमी आनंद, समाधान आणि शांततेने भरलेलं असतं. कारण स्वामींचं मार्गदर्शन कधीही चुकीच्या दिशेला जात नाही. स्वामींचं नाव घेताना मनात फक्त सकारात्मक विचार ठेवा. कारण तुमचे विचारच तुमचं आयुष्य हे घडवत असतात आणि तुमच्या आयुष्याला आकार देतात. स्वामींच्या कृपेने हे विचार आता तुमचं भविष्य उजळवणार आहेत. स्वामींचं स्मरण आणि त्यांच्या शिकवणीनुसार केलेलं प्रत्येक कर्म तुम्हाला नवीन उंचीवर नेऊन ठेवतं. कारण त्यांच्या आशीर्वादाने सर्व गोष्टी शक्य होत असतात. स्वामींच्या चरणी नतमस्तक झाल्यावर
तुमचं आयुष्य एका नव्या प्रवासाला सुरुवात करतं, जिथे अडथळे फक्त तुम्हाला शिकवण्यासाठी येतात आणि यश तुमचं जीवन समृद्ध करण्यासाठी येतं. स्वामी भक्तांनो, स्वामींची सेवा करत असाल तर कुठलीच काळजी किंवा चिंता करू नका, कारण येणारा काळ तुमच्यासाठी अद्भुत असणार आहे, जिथे तुमच्या सर्व समस्या सुटणार आहेत. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या चरणी अखंड श्रद्धा ठेवा, कारण त्यांच्या कृपेने तुमचं जीवन सुंदर होतं, तुमचे दुःख कमी होतात आणि आनंदाचं नवं पर्व सुरू होतं. स्वामी भक्तांनो, तुम्ही आयुष्यात कधी चिंता करत जाऊ नका, कारण स्वामींचा भक्त आयुष्यामध्येच कधी चिंतेने खचत नाही. स्वामींच्या शिकवणीनुसार वागा आणि तुमचं आयुष्य दुसऱ्यांसाठी उपयोगी ठरवा, कारण इतरांसाठी केलेल्या चांगल्या कर्मामध्येच तुमचं खरं यश दडलं आहे. स्वामींचं नाव घेताना तुमच्या मनातील प्रत्येक चिंता आणि दुःख नाहीसं होतं आणि त्या जागी तुम्हाला नवीन उत्साह आणि नवीन शक्ती मिळते. तुमच्या जीवनात जर एखादं मोठं संकट आलं तर तेव्हा फक्त स्वामींचं स्मरण करा, कारण स्वामींच्या आशीर्वादाने ते संकटही एका मोठ्या चमत्कारात बदलतं. स्वामींच्या चरणांमध्ये जेव्हा तुम्ही तुमचं मन आणि आत्मा अर्पण करता, तेव्हा तुम्हाला एका नवीन प्रकारच्या आनंदाचा अनुभव होतो, जो शब्दांत व्यक्त करता येत नाही. स्वामी भक्तांनो, कितीही संकट आली तरी तुमचं मन नेहमी सकारात्मक ठेवा, कारण स्वामींच्या आशीर्वादाने संकट दूर होतात आणि जीवनात नवीन दारं उघडली जातात. स्वामींच्या चरणांमध्ये श्रद्धा ठेवून जगलेला प्रत्येक मनुष्य हा नेहमीच त्याचं भविष्य उज्ज्वल बनवतो. स्वामींच्या चरणांमध्ये श्रद्धा ठेवून जगा. प्रत्येक क्षणाला तुमचं आयुष्य एका चमत्कारिक पद्धतीने बदलेल, जिथे तुम्हाला फक्त आनंद आणि समाधान प्राप्त होईल. स्वामींचं स्मरण केल्यावर आयुष्यात जे घडतं ते तुमचं भलं करण्यासाठीच असतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत स्वामींची इच्छा ओळखा आणि त्यांच्या आशीर्वादाने पुढे जा. स्वामींच्या शिकवणीनुसार वागा आणि तुमचं जीवन इतरांसाठी एक प्रेरणादायक उदाहरण ठेवा, कारण स्वामींच्या कृपेने तुमचं आयुष्य आनंद, यश आणि समाधानाने भरलेलं असणार आहे. स्वामींचं नाव जपताना तुमचं मन शांत होतं, तुमचं आत्मबल वाढतं आणि तुम्हाला जीवनातील प्रत्येक समस्या सोडविण्याचा मार्ग दिसतो. तुमच्या जीवनात स्वामींची कृपा असल्यावर कोणतंही संकट, कोणतंही दुःख आणि कोणतंही अपयश तुमचं जीवन खराब करू शकत नाही, कारण स्वामींचं नाव घेतल्यावरच ते सर्व नष्ट होतात. स्वामींच्या चरणी नतमस्तक होणारा भक्त कधीच हरत नाही, कारण स्वामींच्या आशीर्वादाने तो भक्त नेहमी यशाच्या मार्गावर चालत राहतो. तुमचं जीवन स्वामींच्या शिकवणीनुसार घडवलं तर तुम्हाला नेहमी आनंद, शांतता आणि यश मिळेल, कारण स्वामींचं मार्गदर्शन कधी चुकीचं नसतं. स्वामी भक्तांनो, जीवनात कितीही दुःख आणि अडचणी आल्या तरीही स्वामींच्या चरणांमध्ये पूर्ण श्रद्धा ठेवा, कारण स्वामींच्या आशीर्वादानेच तुम्हाला यशाची खरी चव चाखता येते. स्वामींच्या चरणांमध्ये नतमस्तक झाल्यावर तुमचं मन एका नवीन सकारात्मक ऊर्जेने भरून जातं, जी सकारात्मक ऊर्जा तुम्हाला तुमचं आयुष्य चमत्कारिकरित्या बदलण्यासाठी प्रेरणा देते. स्वामींचं नाव जपा आणि त्यांच्या चरणांमध्ये तुमचं मन अर्पण करा, कारण त्यांच्या कृपेनेच तुमचं जीवन आनंद, समाधान आणि यशाने भरलेलं राहील. स्वामी भक्तांनो, स्वामींची सेवा करत असताना नेहमी इतरांच्या भल्याचा विचार करा. इतरांचं कसं वाईट होईल असा विचार जर मनात येतही असेल तर त्या विचारांपासून दूर व्हा. स्वामी भक्तांनो, तुमचं मन जेव्हा दुःख, अस्वस्थता आणि भीतीने भरलेलं असतं, तेव्हा फक्त स्वामींच्या चरणांवर पूर्ण विश्वास ठेवा, कारण त्यांच्या आशीर्वादाने तुमचं मन शांत होतं आणि तुम्हाला जीवनात पुन्हा आनंद अनुभवायला मिळतो. तुमचं आयुष्य स्वामींच्या शिकवणीनुसार घडवा, कारण त्यांच्या कृपेने प्रत्येक दिवस एक नवीन संधीसारखा वाटेल, जिथे तुमचं यश तुमच्यावर, तुमच्या समर्पणावर आणि श्रमांवर अवलंबून असेल. स्वामींचं नाव घेताना केवळ शब्द उच्चारू नका, तर त्यामागे तुमची श्रद्धा आणि भावना देखील होता,
कारण अशी प्रार्थना तुमच्या जीवनात जादुई बदल घडवून आणते आणि तुम्हाला समाधान देऊन जाते. स्वामी भक्तांनो, अडचणींच्या वेळी जर तुम्ही स्वामींच्या शिकवणींना पाळलं तर तुम्हाला प्रत्येक समस्या एक नवीन धडा शिकवते आणि ती समस्या लवकरच एका मोठ्या चमत्कारात बदलून जाते. तुमच्या हृदयात जर स्वामींसाठी जागा असेल तर तुम्ही कोणत्याही अडचणीला तोंड देऊ शकता, कारण स्वामींच्या आशीर्वादामुळे तुमचं मन अढळ होतं आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळतं. स्वामी भक्तांनो, तुमच्या हृदयात फक्त स्वामींसाठी भरपूर प्रेम असू द्या. स्वामींच्या चरणांमध्ये पूर्ण श्रद्धा आणि समर्पण ठेवा, कारण त्या श्रद्धेमुळे तुमचं आयुष्य एका नव्या सकारात्मक प्रवासाला सुरुवात करतं, जिथे प्रत्येक संकट हे एक संधी वाटू लागेल. स्वामींचं स्मरण केल्यावर आयुष्यातील दुःख आणि संकट नाहीशी होतात आणि त्याऐवजी एक अशी सकारात्मक ऊर्जा तुमचं जीवन व्यापून टाकते, जी तुम्हाला नवीन मार्ग दाखवते. तुमच्या जीवनात जर अपयश आलं तर फक्त स्वामींच्या चरणांवर पूर्ण विश्वास ठेवा, कारण स्वामींच्या आशीर्वादानेच ते अपयश तुम्हाला यशाच्या दिशेने नेणारं पाऊल ठरेल. स्वामींचं स्मरण म्हणजे केवळ एक मंत्र नाही, तर ती एक शक्ती आहे जी तुमचं मन, शरीर आणि आत्मा शांततेने भरून काढते आणि तुम्हाला तुमचं ध्येय साध्य करण्याची प्रेरणा सुद्धा देते. स्वामी भक्तांनो, तुमचं जीवन कधीही संकटमुक्त होणार नाही, पण जर तुम्ही स्वामींच्या शिकवणीनुसार वागलात तर प्रत्येक संकट तुमचं आयुष्य अधिक बळकट करण्यासाठी वरदान ठरेल. तुमच्या मनात स्वामींचं स्मरण असलं की तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत हरण्याची भीती वाटत नाही, कारण स्वामींच्या आशीर्वादानेच तुम्हाला प्रत्येक अडथळा पार करता येतो. स्वामींच्या शिकवणींमध्ये जिवंत राहा, कारण त्या शिकवणी तुम्हाला केवळ यशच नव्हे तर एक शांतीपूर्ण आयुष्य जगण्याचं रहस्य शिकवतात. स्वामींच्या चरणांमध्ये श्रद्धा ठेवल्यास तुम्हाला जीवनातील प्रत्येक गोष्ट एका वेगळ्या दृष्टिकोनातून दिसेल, जिथे संकट कमी वाटतील आणि संधी अधिक असतील. स्वामींचं नाव जपणं म्हणजे तुमच्या मनाची आणि आत्म्याची एक प्रकारची शुद्धता आहे, जी तुम्हाला प्रत्येक अडचणीला सामोरं जाण्यासाठी अधिक सक्षम बनवते. स्वामी भक्तांनो, तुमचं मन जर कधीही नकारात्मक विचारांनी भरलं असेल तर फक्त स्वामींच्या चरणांवर मन केंद्रित करा, कारण त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या मनात सकारात्मक विचारांची लहर निर्माण होते. स्वामींचं स्मरण हे फक्त तुमच्या वर्तमानातच नाही तर तुमच्या भविष्यालाही सुंदर आणि समाधानाने भरून टाकते, कारण स्वामींच्या आशीर्वादामुळेच तुमचं आयुष्य सकारात्मकतेने भरलेलं असतं. तुमचं जीवन स्वामींच्या शिकवणीनुसार घडवलं तर तुम्हाला कोणत्याही प्रसंगात कधीही अपयशाचा सामना करावा लागणार नाही, कारण स्वामींचं मार्गदर्शन नेहमीच योग्य दिशेने आपल्याला नेतं. स्वामींच्या चरणांमध्ये नतमस्तक झाल्यावर तुम्हाला फक्त मानसिक शांतीच मिळत नाही, तर एक अशी ऊर्जा मिळते जी तुम्हाला आयुष्याच्या कोणत्याही लढाईत यशस्वी बनवते. स्वामींचं स्मरण करत राहा, कारण स्वामींच्या नावात अशी शक्ती आहे जी तुम्हाला तुमच्या आयुष्याला चमत्कारिक पद्धतीने बदलण्यासाठी प्रेरणा देते. स्वामी भक्तांनो, तुमचं भलं व्हावं म्हणून स्वामींच्या चरणांमध्ये प्रार्थना करू नका, तर तुमच्या प्रार्थनेत इतरांचं कल्याणही समाविष्ट करा, कारण त्या प्रार्थनेला स्वामी अधिक स्वीकारतात. स्वामींचं नाव घेतल्यावर तुमचं मन शांत होतं आणि तुम्हाला प्रत्येक समस्येचा सोपा मार्ग सापडतो, कारण स्वामींच्या कृपेने तुम्हाला समज आणि धैर्य प्राप्त होतं. तुमचं आयुष्य स्वामींच्या शिकवणींवर आधारित ठेवा, कारण त्यांची शिकवणच तुम्हाला नेहमी सकारात्मकतेचा आणि यशाचा मार्ग दाखवते. स्वामींचं स्मरण म्हणजे तुमचं मन आणि आत्मा या दोघांनाही शुद्ध करणारी शक्ती आहे, जी तुम्हाला तुमच्या जीवनात अधिक आनंद आणि समाधान मिळवून देते. तुमचं प्रत्येक कर्म जर स्वामींच्या शिकवणीनुसार असेल तर त्या कर्माचं फळ नेहमीच चांगलं मिळेल, कारण स्वामींचे आशीर्वाद हे नेहमी चांगल्यासाठीच असतात. स्वामींचं स्मरण करत राहा आणि स्वामींच्या चरणांमध्ये श्रद्धा ठेवा, कारण स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन आनंदाने भरलेलं असेल आणि तुमचं भविष्य नेहमीच उज्ज्वल राहील.
स्वामी भक्तांनो, स्वामींचे प्रचंड असे आशीर्वाद या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. या संदेशामुळे तुमच्या मनातील वाईट विचार नष्ट होतील आणि फक्त सकारात्मक विचार तुम्ही जीवनात प्राप्त करू शकणार आहात. स्वामी भक्तांनो, जीवन जगत असताना नेहमीच स्वामींचा आदर करा, स्वामींच्या शिकवणीवर चाला आणि स्वामी सांगतील तोच मार्ग निवडा. नक्कीच तुमच्या जीवनात चांगले दिवस नक्की येतील. स्वामी भक्तांनो, आजचा हा स्वामी संदेश होईल तेवढ्या स्वामी भक्तांपर्यंत नक्की शेअर करा. हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ज्या भक्तांनी अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या भक्तांनी लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.